ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना काल मध्यरात्री अचानक भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणेची भंबेरी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी उडवली. अचानक टाकलेल्या या धाडीत या पथकानं आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आदींची शहानिशा करून औषध साठा, साहित्य आणि साधनांची देखील पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांना तात्काळ भेटी देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काल दिले होते. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सीईओ यांचं संयुक्त पथक मध्यरात्री शहापूर या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर धडकलं आणि त्यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेत अहवाल तयार करण्यास प्रारंभ केलाय. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची वास्तविकपणे चौकशी करून मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसंच आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांचीही पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर रात्री 1:30 वाजता जिल्हाधिकारी आणि सीओ यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधं आहेत का याची चौकशी करून खातरजमा देखील केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची त्यांना माहिती दिली. बजरंग दल ठाणेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शिवशौर्य यात्रा ठाणे महानगरात आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा संपूर्ण कोकण प्रांतात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथून 30 सप्टेंबर रोजी या यात्रेला प्रारंभ झालाय. तर शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी या यात्रेचं ठाण्यात आगमन होऊन सायंकाळी 7 वाजता टिपटॉप प्लाझा येथे सभा होऊन या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेत महंत महावीरदास, मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीरंगराजे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ठाणे कार्यवाहक अनंत करमुसे हे वक्ते असणार आहेत. तर 8 ऑक्टोबर रोजी कळवा येथे जाऊन वाघोबा नगर येथे चौक सभा, त्यानंतर खारेगाव शिळफाटा येथे मोठी सभा होणार आहे. सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत केलं आहे. या पत्रकार परिषदेला शिवशौर्य यात्रेचे स्वागताध्यक्ष रमेश आंबरे, विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोपाळ साबे, सचिन मस्के, बजरंग दल संयोजक रवींद्र पाटील आणि विजय पांडे आदीही उपस्थित होते. बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी राज्यात चांगलं काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचं उत्पादन वाढलं आहे. उत्पादन वाढीबरोबरच या पदार्थांच्या विक्रीसाठी मार्केटिंगवर उद्योजकांनी भर द्यावा असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्तानं केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मिलेट महोत्सवाचं उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, कृषी आयुक्तालयाचे संचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, विभागीय कृषी कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अस्मिता मोहिते आदी मान्यवरही उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्तानं तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला कृषी आयुक्त चव्हाण आणि जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी भेट दिली. यावेळी कलारंग संस्थेच्या कलाकारांनी पौष्टिक पदार्थांचं महत्त्व सांगणाऱ्या पथनाट्याचंही सादरीकरण केलं. नाचणी पिकासंबंधी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचंही अनावरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असा उपरोधिक उल्लेख करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केले. पवारांचं अभिनंदन करताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं तर याचा आनंद असल्याचं सांगत आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच नाही, वाईट भाजपला वाटलं पाहिजे असा टोलाही आव्हाड यांनी लगावलाय. तर ज्यांना पालकमंत्रीपद मिळालंय ते अजित पवार आमचेच अशी सूचक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाच्या वाटपाची केवळ चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले. सरकारनं जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्री पद दिले. अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. आव्हाड यांच्यामुळेच पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडला असल्याचा आरोपही अजित पवार यांनी आव्हाड यांच्यावर केला होता. आता त्याच आव्हाडांनी अजित पवार यांचं अभिनंदन केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. गणेश विसर्जनानंतर पावसाचा खेळ थांबला असला तरी वाढत्या डासांमुळे ठाणेकर मात्र हैराण झालेत. शहरात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असून पुढील 15 दिवस आणखीन धोक्याचे आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून आता डासांची पैदास रोखण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांपासून ते ज्या भागात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्या परिसराची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील नागरी आरोग्य केंद्रनिहाय पथकं तयार करण्यात येणार आहेत. पावसाच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेली डबकी डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती केंद्र बनली आहेत. यावर्षीही ठाणे महापालिका क्षेत्रात ऐन सणासुदीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली असल्याचं दिसून येतं. आता काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं ही जोखीम आणखीन वाढली असून पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत. या काळात डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. यासाठी त्यांनी चाचण्यांवर भर, जलद उपचार आणि डासांची उत्पत्ती ठिकाणं शोधून धूर फवारणी करण्याच्याही सूचना दिल्यात.